मासिक पाळीच्या पहिल्या 3 दिवसामध्ये स्त्रीच्या शरीरात मोठे हार्मोनल बदल, रक्तस्राव आणि थकवा येत असतो. त्यामुळे या काळात काही कामे टाळली तर शरीराला आराम मिळतो आणि भविष्यातील त्रास कमी होतो. पहिल्या 3 दिवसामध्ये जड वस्तू उचलणं, पोती उचलणं, मोठं सामान उचलणं शक्यतो टाळावं. पोटाच्या स्नायूंवर जास्त ताण येतो, रक्तस्राव वाढू शकतो, कंबर आणि पोटात जास्त वेदना होऊ शकतात. खूप जास्त धावपळ किंवा कष्टाची कामे टाळावी, जसं की खूप वेळ उभा राहणं, खूप घरकाम करणं, सतत जिने चढणं, उतरणं. याचा परिणाम म्हणजे थकवा वाढतो, चक्कर येऊ शकते, पोटदुखी वाढू शकते. त्याचप्रमाणे या काळामध्ये तुम्ही जास्त उपाशी राहणं टाळा किंवा जेवण न करणं शक्यतो टाळाच. काही महिला पोट दुखतं म्हणून जेवण कमी करतात किंवा उपाशी राहतात. हे चुकीचं आहे. शरीर आधीच रक्त गमावत असतं. कमजोरी वाढते, चक्कर येते, डोकेदुखी होऊ शकते. जास्त थंड पदार्थ खाणं या काळामध्ये शक्यतो टाळावं. जसं की आईस्क्रीम, खूप थंड पाणी किंवा जास्त थंड पेये. याचा परिणाम असा होतो की पोटामध्ये गोळे येतात, वेदना वाढते. जास्त चहा, कॉफी पिणं शक्यतो या काळामध्ये टाळा, कारण ते आपल्या शरीरासाठी योग्य नाही. जास्त कॅफीन घेतल्यामुळे पोटदुखी वाढते, चिडचिड वाढते, झोप बिघडते. खूप उशिरापर्यंत जागरण शक्यतो टाळा. या काळात शरीराला विश्रांतीची खूप जास्त गरज असते. उशिरापर्यंत जागल्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचे खूप वाईट असे परिणाम होतात, जसं की थकवा वाढतो, हार्मोनलचं संतुलन बिघडतं, वेदना वाढतात. या काळामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. जरी अंघोळ टाळण्याबद्दल जुन्या समजुती असल्या तरी स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. या काळामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्या तर एकच पॅड खूप वेळ ठेवणं, घाणेरडी कपडे वापरणं. याचा परिणाम म्हणजे संसर्ग वाढू शकतो, खाज, जळजळ होऊ शकते. खूप ताण घेणं शक्यतो टाळा, कारण या काळामध्ये हार्मोन्समुळे चिडचिड, मूड बदल होतात. जास्त मानसिक ताणही घेऊ नका. जास्त मानसिक ताण घेतला तर पोटदुखी वाढते, रक्तस्राव अनियमित होऊ शकतो. खूप तिखट किंवा जंक फूड शक्यतो या काळामध्ये टाळा, जसं की पिझ्झा, बर्गर, जास्त तिखट पदार्थ शक्यतो टाळा. यामुळे पोट फुगणं, ॲसिडिटी यासारख्या समस्या वाढू शकतात आणि त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणामही होऊ शकतो. तेव्हा या काळामध्ये काही गोष्टी कटाक्षानेच टाळा. शरीराचे संकेत दुर्लक्ष करू नका. जसं की पहिल्या 3 दिवसामध्ये शरीर खूप थकलेलं असतं. तुम्हाला थकल्यासारखं वाटलं तर विश्रांती घ्या, पुरेसं पाणी प्या, हलकं अन्न खा. मासिक पाळी हा आजार नाही, पण शरीरासाठी नैसर्गिक विश्रांतीचा काळ आहे. त्यामुळे पहिल्या 3 दिवसात जास्त कष्ट, ताण किंवा चुकीच्या सवयी टाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. मासिक पाळीमध्ये स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यासारख्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुम्ही निरोगी राहू शकता.